हरे कृष्णा. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आजच्या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे. खरं तर आपण महाराष्ट्रात राहतो आणि हा विषय निवडण्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी मी ऋषिकेशला गेलो होतो आणि महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार त्यांना भेटण्याची संधी भेटली. खूप प्रखर व्यक्तिमत्व आहे आणि गाथामूर्ती त्यांचा गाथेवर खूप अभ्यास आहे आणि प्रामाणिकपणे ते लोकांना भगवत भक्तीबद्दल बोलतात. तर भेटण्याच्या चर्चामध्ये बराच विषय झाल्यानंतर ते म्हटले की इस्कॉनच्या मला खूप गोष्टी खूप आवडतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे नामधारक खूप आहे तुमच्याकडे. दुसरं आचरण खूप चांगलं आहे आणि नित्यनियमाने ग्रंथ सोडून काही बोलत नाहीत. पण एक गोष्ट आहे, तुमच्या हरे कृष्णामध्ये गाथ्याला कुठं जास्त प्राधान्य नाही आहे किंवा विठ्ठलाला स्थान नाही आहे असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मग त्याच पार्श्वभूमी वाटलं की विठ्ठल, आपण महाराष्ट्रात राहतो आणि इस्कॉनमध्ये राहिल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, विठ्ठल आणि कृष्ण वेगळे आहेत का? म्हणजे फरक नाही. लोकांना इथून बेसिक प्रश्न आहे. गीता आणि भागवतातला प्रश्न, गीता आणि भागवत हे एकच आहे त्यांना जाणतं. महाराष्ट्रामध्ये गीता वितरण करताना बऱ्याच वेळा हा अनुभव आलेला आहे. तर महाराजांना म्हटलं तसं नाही महाराज, सगळेजण बोलतात विठ्ठलाबद्दल आणि कृष्णाबद्दल बोलता येतं. कदाचित तुमचं ऐकण्यात आलं नसेल, पण बऱ्याच वेळा आमच्याकडे आषाढी निमित्ताने गाथ्यावर प्रवचनं होतात, विठ्ठलाच्या कथा होतात आणि नित्यनियमाने आमचे भक्त पंढरपूरला जात असतात. मग त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न केला, पण तरी थोडे ते अतृप्त होते. पण म्हटलं महाराज तुम्ही कधी येतान कोणी इस्कॉन मंदिरामध्ये आवर्जून या. नाही म्हणले मला आवडेल यायला. तर त्यामुळं मी आजचा विषय घेतला आणि आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये ॲटलिस्ट जसं धोनी येतो आणि शेवटच्या बॉलमध्ये बॅटिंग करून जातो, तसंच आज शेवटच्या दिवसामध्ये ॲटलिस्ट अमावस्या पण आहे. तर याच्यामध्ये आज आपण पांडुरंगाच्या कथा पाहूया. खरं तर महाराष्ट्रामध्ये पांडुरंग विठ्ठल यांच्या कथा खूप सुंदर आहेत आणि ते जनमानसापर्यंत दोन स्तर आपल्याला, एक भगवंताची महानता आणि भक्तांसोबत असलेली मधुरता कळून जाते आणि पदम पदम भगवंत पांडुरंग आपल्या भक्ताशी आदान प्रदान करतात. पण ह्या कथा ऐकण्यासाठी आपल्याला सुखदेव गोस्वामी इथे भागवतातला हा जो श्लोक आहे अतिशय सुंदर आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल, महादेवाची कथा करण्यासाठी शिवपुराण आहे, रामचंद्राची कथा करण्यासाठी रामायण आहे, कृष्णाची कथा करण्यासाठी भागवतम आहे, तर पांडुरंगाची कथा करण्यासाठी कोणता ग्रंथ आहे हा प्रश्न पडला असेल. पण याचं वर्णन स्कंदपुराण आणि पद्मपुराणामध्ये कमी कमी 8 ते 9 अध्याय जे पांडुरंग महात्मे, पंढरपूर महात्म्याचं वर्णन केलं आहे, त्याचेचमध्ये पांडुरंगाच्या कथा येतात. तर असे भगवान हरी जे पांडुरंग आहेत त्यांची आपण कथा पाहूया. याचं वर्णन पद्मपुराणाच्या 25, 26, 28, 29 आणि 32व्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आलेले. तर यामध्ये स्कंदपुराण आणि पद्मपुराणामध्ये केलेले आहे की जेव्हा शिव आणि पार्वती प्रश्न विचारते शिवजींना की तुम्ही नेहमी तल्लीन कशामध्ये प्राप्ती केलेली आहे, तुमची तल्लीनतेचं कारण काय? तर शिवजी पार्वतीला म्हणतात, अगं सते, मी केवळ भगवंताच्या ज्या कथा श्रवण केलेल्या आहेत, कोणाकोण, जे सौनकादी ऋषी, आपलं चतुर्सकुमार ऋषी आहेत, नारद मुनीसारख्या महान व्यक्तीकडून मी कथा ऐकल्यानंतर त्या कथेवर मी मनन करतो, चिंतन करतो आणि मला त्याचा रसास्वादन भेटतोय. आणि तो रसास्वादन मी तुला सांगू शकत नाही, व्यक्त नाही करू शकत. आणि जेव्हा असं गुप्त सांगितल्यानंतर सतीला, पार्वतीला उत्सुकता झाली, कोणत्या कथा आहेत की ज्यामुळे तुम्ही रसास्वादन करतायत, त्या कथा ऐकण्याची मला उत्सुकता आहे. आणि मग त्या कथा सांगण्यासाठी शिवजी म्हणतात, ठीक आहे, तू जर उत्सुकता असेल, उत्कंठा असेल, तर मी कथा सांगण्यासाठी प्रेरित होतो. म्हणून ते श्रोता आणि वक्तामध्ये हा चांगला संगम आहे. श्रोता ऐकायला चांगला असेल तर वक्त्याला बोलायला बरं वाटतंय, नाही तर श्रोता स्वतः झाला की वक्त्याला वाटतं आवरा आपलं बिल. नाही, तर ह्या दोघांचा समन्वय झाला पाहिजे. आणि मग पार्वती उत्सुकता दाखवल्यानंतर महादेव शिवजी कथा करण्यास सुरुवात करतात. म्हणतात एका कल्पामध्ये भगवान कृष्णाची कथा वर्णन करतात. म्हणजे भगवान बाललीला एवढ्या सुंदर सुंदर लीला आहेत आणि मग भगवंत
कंसाचा वध करण्यासाठी मथुरेमध्ये जातात. आणि जेव्हा मथुरेमध्ये जातात तेव्हा गोपींचं त्यांचा विरह खूप जाणवत असतो. भगवंत शरीराने मथुरेमध्ये असतात, पण चित्तामध्ये वृंदावनमध्ये असतात. मथुरेमध्ये खूप वर्ष राहिल्यानंतर देवकी आणि वसुदेवाची यांची सेवा केल्यानंतर भगवंत तिथून नाही का द्वारकेला निघून जातात. आणि जेव्हा ही बातमी गोपींना समजते तेव्हा गोपींचा जो विरह भाव आहे तो आणखीन वाढतो, की कृष्ण आम्हाला म्हटले होते की आम्ही लवकरच भेटू, पुन्हा दर्शन देतील. ह्या आशेनं नाही का त्याने आपलं जीवन नाही का क्षणोक्षणाला ना कठीण प्रसंगामध्ये जात होते. आणि जशी ती बातमी ऐकली त्यांच्या हृदयामध्ये नाही का एकदम चीर पडल्यासारखं वाटलंय. कृष्ण आम्हाला सोडून गेले, आता पुन्हा येणार नाहीत कृष्ण आमच्याकडे. आणि त्या विरह भावामध्ये गोपी रडू लागल्या. त्यांच्या अश्रूच्या धारा नाही का एका पाटाप्रमाणे वाहत होऊ लागल्या. कोणाला शारीरिक स्तराची अवस्था अजिबात नव्हती. प्रत्येकजण कृष्ण कृष्ण हे गोकुळपती, गोपसखा, गोविंद, आमचे प्राणहार, असं नाही का त्या स्मरणामध्ये त्या गोपी नाही का विरह भावामध्ये कृष्णाचं स्मरण करू लागले. आणि भगवंताला जेव्हा कळलं की गोपी नाही का त्यांचा विरह भाव समोर, त्यावेळेस उद्धवाला पाठवलं. उद्धवाला नाही का पाठवण्याचं 2 कारण होते. कारण उद्धवामध्ये थोडासा भक्तीचा अभिमान होता, आचार्य एका ठिकाणी वर्णन करतात. आणि भक्तीची पराकाष्ठा काय होती हे दाखवण्यासाठी भगवंताने उद्धवला पाठवलं. आणि जसे उद्धव वृंदावनमध्ये जातात, पहिले यशोदाला भेटतात, नंद बाबाला भेटतात. नंद आणि यशोदाला भेटल्यानंतर त्यावेळेस यशोदा विचारते उद्धवाला, उद्धवा कृष्ण कसा आहे, तो काय करतोय, आमची आठवण काढतो का, गोपसखांची आठवण येते का, गायीची आठवण येते का, यमुनाची आठवण येते का त्याला. कदाचित तो राजा झालाय, आम्हाला विसरून गेला असेल. अशा भावनेमध्ये यशोदामाईच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा, तिच्या पापण्यासुद्धा लोपत नव्हत्या, की ते एवढं सातत्यानं धारा वाहत होती यशोदामाईया. नंदबाबाची तीच अवस्था झाली. ते विचारायचे, पुन्हा मूर्छित व्हायचे. आणि उद्धव त्यांना सांत्वन करायचे, पण ते सांत्वन जास्त काळ टिकत नसायचं. उद्धवानं पाहिलं की हे प्रेम कोणतं साधारण नाही आहे, मी यांना समजू शकत नाही. आणि हळूच उद्धव नाही का नंदबाबा आणि यशोदामाईचा निरोप घेऊन नाही का गोपींना भेटतात. आणि जसं गोपींना उद्धव भेटतात त्यावेळेस गोपी जेव्हा उद्धवाला पाहतात तेव्हा पहिल्यांदा त्यांना असं अवस्था झाली की कृष्ण आले आम्हाला भेटायला, पण कृष्ण नाही आहे, कृष्ण अशा अवस्थेमध्ये नसेल. आणि गेल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की उद्धव आलाय, संदेश घेऊन आलाय, त्यावेळेस राधाराणी गोपसखी म्हटले, अरे भ्रमर, तिथे एक भ्रमर उडवतात, तू फसवतोस ना सगळ्याला. आणि त्या भ्रमाची निंदा करू लागल्या गोपी. त्या भ्रमराची निंदा करत नव्हत्या, ते कृष्णाची निंदा करत होते. कृष्ण आता त्याला नाही का ऐश्वर्य भेटलंय, कदाचित त्याला आमची आठवत नसेल, गोपसखांची आठवत नसेल, ज्या नंदबाबा आणि यशोदामाईनं त्याला जीवापाड प्रेम केलेलं आहे, ते यशोदाची पण त्याला आठवत येत नसेल. यमुना मायाची आम्ही कोण आहेत, जे नंदबाबा आणि यशोदामाईची आठवण येत नसेल तर आम्ही कोण आहेत. ललिताभिषेका म्हणते, जाऊ दे, ह्या जगामध्ये सगळे फसविणारे, त्याच्यामध्ये हा एक फसविणारा आहे. ललिता विशाखा यांचा संवाद खूप चालतोय. शिल गोपाल चंपूमध्ये याचं वर्णन आणि गर्ग संहितेमध्ये खूप विस्तृत वर्णन आहे. त्याचा संवाद जर घ्यायला गेलं ना तो खूप सुंदर आहे. प्रत्येकाला जर भक्तीची पराकाष्ठा समजायचं असेल ना, ते संवाद वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे नित्यनियमानं, की आपला भाव कसा निर्माण झाला पाहिजे ह्या प्रसंगातून आपल्याला दिसेल. आणि बऱ्याच वेळानंतर उद्धवानं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धवा आम्ही असं आम्हाला जोपर्यंत कृष्णाची भेट होणार नाही तोपर्यंत आमचं हृदय, आमचं चित्त, आपलं मन शांत नाही होणार उद्धवा, नाही होणार. उद्धव नाही का विचलित झाला, करू तो काय करू, यांची सांत्वना कशी करू. त्यावेळेस उद्धव नाही का त्यांना सांत्वन देऊन येतात. आणि दिल्यानंतर सगळा वृत्तांत भगवान कृष्णाला येऊन सांगतात. आणि जसं
उद्धवाने वर्णन केलं भगवान कृष्णांच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा नाही का डोळ्यापासून तर गुडघ्यापर्यंत सतत वाहत होत्या. गोपींचं ते स्मरण, गोपसाकांचं स्मरण, गाईचं स्मरण, यशोदाबा नंदबाबाचं स्मरण. आणि त्या स्मरणामध्ये कृष्णाला तो विरह जाणवत होता. त्यावेळेस कृष्णाने पुन्हा उद्धवाला पाठवलं. हे वर्णन भागवतात नाही आहे, पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. म्हणून कथा आपली कुठली भागवतातली नाही, पद्मपुराणातली वर्णन आहे. आणि त्यावेळेस उद्धवाला सांगतात, जा उद्धवा आणि गोपींना घेऊन ये. आणि मग योग मायाच्या सायानं उद्धव नाही का गोपींना घेऊन नाही का द्वारकेमध्ये येतात. रात्र असते, सकाळी गोपी उठल्यानंतर बघतात द्वार कुठे, द्वार कुठे, म्हणून त्याच ठिकाणाला पडले द्वारका. आणि तिथे एक सुंदर तलाव होता आणि त्या तलावाच्या बाजूला ते रम्य वातावरण, सारस, हंस आणि सुंदर सुंदर पक्षी की त्याची किलकाटाट चालू असताना त्यांचं जे शोक होतं, दुःख होतं, त्या तलावाकडे पाहून नाही का त्यांचा शोक कमी झाला. आणि त्यांना एकच उत्कंठा होती, कधी आम्ही कृष्णाचे दर्शन घेऊ, आम्ही कृष्णाला कधी भेटू. त्यावेळेस उद्धव नाही का एका दूताला पाठवतात आणि कृष्णाला निरोप देतात. जसं कृष्ण ऐकतात गोपी आल्यात मला भेटण्यासाठी, त्यावेळेस भगवंत रुक्मिणीच्या महलातून नाही का धावत धावत, ज्याप्रमाणे एक बछडं गायीला जसं पाहतंय धावत धावत आपल्या गायीकडे जात आहे, त्याच प्रकारे भगवंत गोपींना भेटण्यासाठी धावत धावत येतात. आणि आल्यानंतर भगवंत गोपींना पाहतात आणि गोपी भगवंताला पाहतात आणि सातत्यानं डोळ्याच्या धाराचे अश्रू ते वाहत असतात. ते विरह भावाचं प्रेम गोपी नाही का मनातली मालन आलिंगन करतात कृष्णाला. कारण की तिथे द्वारकावासी आले होते, द्वारकावासीसमोर त्यांनी शिष्टाचाराचं पालन केलं, काय वाटेल. आणि कृष्णसुद्धा मनातली मनात नाही का गोपींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात आणि विचार करतात ह्या गोपींचं ऋण मी कसं फेडू. ह्या गोपींचं जे प्रेम आहे हे प्रेम माझ्या ह्या याच्यामध्ये मला शक्य नाही सोडणं. आणि केल्यानंतर सगळे जे द्वारकावासी निघून जातात आणि त्या तलावाच्या बाजूला भगवान कृष्ण आणि सगळ्या गोपी बसतात आणि वृंदावनच्या लीला ज्या ज्या काही लीला झालं त्याचं स्मरण करतात. आणि त्या स्मरणामध्ये खूप वेळ निघून गेल्यानंतर भगवंत आणि गोपीला म्हणतात या तलावामध्ये आपण स्नान करूया. आणि मग भगवंताने पहिला जो तलाव निर्माण केला होता तो मायादानावाने केला होता. पुन्हा मायादानावाने पुन्हा एक सुंदर तलाव निर्माण केला आणि त्या तलावामध्ये जाऊन भगवंताने गोपींसोबत सुंदर लीला केली. पाणी एकूण एकर शावर करणं, गायन करणं, काही गोपी नाही का विणा वाजवत होत्या, काही मृदंग वाजवत होत्या, काही भेरी वाजवत होत्या, काही बासुरी वाजवत होत्या. आणि त्या सुंदर वातावरणामध्ये रम्यमध्ये त्या वातावरणामध्ये कृष्ण आणि गोपी नाही का तो जल क्रीडा नका चालत होती. आणि ती क्रीडा चालत असताना त्यावेळेस त्या तलावामध्ये ब्रह्माजीनं जे चंदन लावलं होतं भगवान कृष्णांना, ते चंदन नाही का त्या तलावामध्ये पडलं. आणि पडल्यानंतर ती जलक्रीडा झाली. भगवान कृष्ण आणि गोपी आल्यानंतर गोपींना म्हटले, गोपीनो जे भेटण्यापेक्षा तुम्ही स्मरणामध्ये जो वेळ घालतात त्याला खरं प्रेम म्हटलं जाते. तर त्यामुळे तुम्ही काय करा, इथून नाही का सतत माझं स्मरण करीत राहा आणि हे देह त्याग केल्यानंतर माझ्या धामात पुन्हा येतात. आणि त्याच्या सुंदर चर्चेचं विवरण आहे. पण ह्या चर्चा झाल्यानंतर तिथे एक गोपी होती, तिला असंतुष्टी वाटत होती. तिला वाटत होतं की सगळ्या गोपी भेटल्या पण माझं भेटणं मला नाही का संतुष्टी देत नाही. आणि ती गोप होती राधाराणी. आणि त्यावेळेस राधाराणी स्वतः द्वारकेमध्ये जाते, त्या महलामध्ये जाते. आणि महलाच्या बाहेर गेल्यानंतर एक द्वारपाल सांगतो की कृष्णांना की एक गोपी आलेली तुम्हाला भेटण्यासाठी. जसं गोपीचं नाव घेतात द्वारपाल, भगवान कृष्ण धावत धावत येतात आणि बघतात राधाराणी आलेली. आणि राधाराणीच्या हाताला पकडत भगवंत आणि रुक्मिणीच्या महलामध्ये घेऊन जातात. आणि जो शय्या असते रुक्मिणीसोबत भगवान कृष्ण जे शय्या असते त्या शय्येवर राधाराणीला बसवतात. आणि राधा आणि कृष्ण या दोघांमध्ये जो विलाप प्रेम असतं, जी चर्चा असते वृंदावनची, त्याचं करीत असताना नेमकं हे दृश्य रुक्मिणी पाहते. जसं रुक्मिणी हे दृश्य पाहिलं तिला वाटलं की माझ्या शय्यावर माझ्या व्यतिरिक्त कोण बसलेले. आणि त्यावेळेस जाणवलं की स्वप्नामध्ये रात्रीच्या अवस्थेमध्ये नेहमी राधाराधाचं स्मरण करतात, कदाचित तीच राधा असावी. आणि त्यावेळेस रुक्मिणीला राग आला आणि आल्यानंतर
कोणती स्त्री रागवल्यानंतर कुठं जाते? माहेराला. पण ती माहेराला नाही गेली, माहेरच्या देशाला गेली. का बरं? कारण त्याला माहीत होतं माहेरला गेल्यानंतर नवरा तिथंच येईन, पण अशा साईडला गेल्यानंतर नवऱ्याला शोधायला खूप कठीण जाईल, त्याचं प्रेम वाढेल कदाचित. म्हणून ती विदर्भ, कारण की भगवान कृष्णाची सासवरडी कुठली आहे? आपल्या महाराष्ट्राची. भगवान कृष्ण आपले जावं येत एक दृष्टीनं पाहायला गेलं तर. ते भगवान कृष्ण बघतात की रुक्मिणी रुसून गेलेली आहे. सगळं हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. कंटाळले काय तुम्ही? डुलक्या मारू राहिले. तर रुक्मिणी रुसून आल्यानंतर कृष्ण द्वारकेमध्ये शोधू लागले, कुठे रुक्मिणी कुठे? आणि मग भगवान कृष्ण गोकुळात जातात आणि सगळ्या गोपसाकांना गाई वासरांना घेतात आणि गेल्यानंतर भगवंत शोधत दक्षिणेकडे नाही का दिंडीर वनामध्ये येतात. आणि दिंडीर वनामध्ये रुक्मिणी एका चिंचाच्या झाडाखाली तपस्या करू लागली. का बरं तपस्या करू लागली? कदाचित भगवान कृष्णाला माझं प्रेम कमी झालं असेल, पुन्हा मला प्राप्त करायचं असेल तर मला पुन्हा ती तपस्या करावं लागेल. म्हणून भगवंत रुक्मिणीच्या शोधत आल्यानंतर तिथे गोपाळपुराचे ठिकाण आहे, तिथं पुष्पवती नदी वाहते. पद्मपुराणावर वर्णन आहे, जी यमुना आहे तिच्या संसारामध्ये ती पुष्पवती नदीच्या नावानं आलेली आहे. आणि आज गोपाळपुरामध्ये तुम्ही जाता, तिथं ते जो टेकडी आहे गोपाळपुराचं, तो गोवर्धनाचं प्रतीक म्हटलं जाते पद्मपुराणामध्ये. भगवान कृष्ण आपल्या गोपसाकांना गाई वासरांना त्या टेकडीवर ठेवतात आणि म्हणतात तुम्ही इथे थांबा, मी जाऊन येतो. आणि मग भगवान कृष्ण रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी आलेले आहेत. आणि तिथे आज बी तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाता, तिथं भगवान कृष्ण जे पांडुरंगाचं विग्रह आहे ना, किती लोक गेलेले आहेत गोपाळपुराला. जाऊन या, खूप सुंदर पाहण्यासारखं. आषाढीनंतर जा, आता नका जाऊ, खूप गर्दी राहते. तिथे भगवान कृष्ण पांडुरंगांना बासुरीच्या वाजव आणि गायीसुद्धा आहे तिथे. आणि तिथे सगळ्या गोपसाकांना ठेवल्यानंतर भगवान कृष्ण आले आणि रुक्मिणीचा रुसवा काढले. पण रुक्मिणीचा रुसवा निघत नव्हता. भगवान कृष्ण का आले? आचार्य त्याचं 3 कारण देतात. पहिलं कारण देतात रुक्मिणीचा रुसवा काढायचा, दुसरं कारण देतात पुंडलिकाला दर्शन द्यायचं होतं, आणि तिसरं कारण देतात जे कलियुगामध्ये बद्ध जीव आहेत नित्यनियमानं त्यांना दर्शन व्हावं. ह्या 3 कारणासाठी भगवान पांडुरंग पंढरपूरमध्ये दिंडीर वनामध्ये आले. आता हे दिंडीर वन काय आहे, याचा इतिहास काय? तर पार्वती शिवजींना प्रश्न विचारते, हे दिंडीर वनच का निवडलं? तर त्यावेळेस राजा श्रीचंद्र नावाचा एक राजा असतो, तो अतिशय दानशूर असतो, सदाचारी असतो, भगवंताचा भक्त असतो, आणि त्याबरोबर तो शिवजीची उपासना करायचा. आणि शिवजीची तपस्या करून त्याने एक पुत्र प्राप्त केला. आणि ते पुत्र जेव्हा शिवजीला वरदान मागितलं तर मला एक पुत्र द्या, एक तुमच्यासारखा किंवा विष्णूसारखा द्या. त्यावेळेस शिवजी म्हणतात की माझ्यासारखा नाही, विष्णूसारखा तुम्हाला पुत्र देईन. आणि तो पुत्र जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवलं मल्लिकार्जुन. आणि तोच मल्लिकार्जुन पुढे दिंडीर नावाचा असुराचा वध केला. आणि त्या असुराचा वध केल्यानंतर भगवंत त्या रूपामध्ये आले आणि त्या दिंडीर नावाच्या महादैत्याचा वध केल्यानंतर त्याच्या मुखातून मारता मारता हरी हरी असं आलं. काय आलं? हरी हरी हा शब्द आल्यानंतर भगवंताला आनंद झाला. मृत्यूच्या वेळेस यानं नाही का माझं स्मरण केलेलं आहे, तो मला अतिशय प्रिय आहे. आणि त्या महादैत्याला दिंडीरवाल्याला विचारलं तुला काय वरदान पाहिजे? ते म्हणे भगवंता काही वरदान नको, वरदान द्यायचं असेल तर जे क्षेत्र आहे ना ह्या क्षेत्राला माझं नाव द्या. भगवंत म्हणतात ह्या क्षेत्राचं नाव आजपासून लोहदंड क्षेत्र नाव पडेल, आणि दुसरं याला मल्लिकार्जुन क्षेत्रसुद्धा वरल्या जाईल. आणि म्हणून आज बी मल्लिकार्जुन तिथं त्याचा धाम रक्षक आहे पंढरपूरचा. आणि महादेवाचं एक मंदिर आहे मल्लिकार्जुन, त्यांच्या नावानं गेलं. आणि त्या दैत्याच्या नावावर नाही का त्या वनाचं नाव पडलं दिंडीर वन. ह्या दिंडीर वनामध्ये आल्यानंतर भगवंतानं पाहिलं रुक्मिणीचं तर रुसवा निघत नाही, पण जो माझा दुसरं भक्त आहे ना पुंडलिक, त्याचं कळलं. भगवंत जेव्हा पुंडलिकाच्या तिथे मातापिताची सेवा करीत असतात, त्याची कथा खूप विस्तृतपणे आपल्याला बाकीच्या कथा पण घ्यायच्यात. आणि गेल्यानंतर जसं दारापुढे जातात तिथे लख प्रकाश पडतो. आणि पडल्यानंतर पुंडलिक नाही का मातापित्याची सेवा करीत असताना पाहतात की साक्षात भगवंत आलेले आहेत.
त्याचा काहीतरी आदर सत्कार करायचा, त्यावेळेस ते एक वीट घेतात आणि फेकून देतात. जेव्हा पहिल्यांदा पंढरपूरला गेलो तर म्हणलं वाळवंट आणि पंढरपूरचं जे मंदिर आहे ना, कमीत कमी 500 मीटरचं अंतर आहे. इथून वीट कशी फेकली असेल भाऊ, याकानं प्रश्न विचारला. म्हणलं मला माहीत नाही, पुंडलिकाला विचारावं लागेल कशी फेकली. पण म्हटलं त्या टायमाला नाही का शक्तिशाली लोक होते, आणि महाभारतामध्ये माणसाची हाईट 15 फुटापेक्षा होती. अर्जुनाचं वर्णन आहे महाभारतामध्ये. न मला 15 फुटाचा माणूस जर पाय टाकत असेल तर किती टाकत असेल विचार कर. आपण आहे 6.5-5 फुटाचे, आपल्याला इथं वीट फेकले जात नाही. तर म्हटलं कथा ऐकताना भौतिक दृष्टीतून डोकं लावताना तो तुम्हाला कधी समजणार नाही. कथा समजायचं असेल तर जे प्रामाणिक आचार्य त्यांच्या मुखातून ऐकले तर ते तुम्हाला त्याच्याप्रती श्रद्धा आणि विश्वास राहील. आणि मग तिथून ती वीट फेकली आणि भगवंताला सांगितलं तिथं उभा राहा. बऱ्याच वेळा इस्कॉनमध्ये म्हणतात माता पित्याची सेवा केल्यानंतर भगवंत दर्शन देतात. हा प्रश्न नेहमी म्हणतात. तर म्हटलं खरं आहे, पण तो पुंडलिक पहिला कोण होता? आम्ही कुठं माता पित्याची सेवा करायचं सोडून दिलेलं. उलटं गृहस्थापेक्षा ब्रह्मचारी जास्त सेवा करतात. लग्न झाले की आपल्या भूर घेऊन जातात. माता पिता लय कठीण आहे. मी खूप लोकांना पाहतोय, जेवढे ब्रह्मचारी सेवा करतात ना तेवढे ज्यांचे लग्न झाले तेवढं नाही करू शकत. आणि एका आमच्या भक्ताने एका मंदिरातला त्यानं मातेपित्याशी लग्न केलं. का बरं? मातेपित्याची सेवा. कशी सेवा झाली? 1च महिना सेवा झाली. बाकी मग महाराणी म्हटलं चला आपण दुसरीकडे जाऊया. नाही होत. मातापित्याची सेवा करायला काही हिमाना नाही, पण भक्ती करा आणि सेवा पण करा. याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. सांगण्याचा मुद्दा एक आहे. ह्या प्रश्न विचारला जातो. पण मातापिता भगवत भक्त असणं महत्त्वाचे. त्यांची सेवा केली तर फळ, आणि हे जरी मातापिता असेल त्यांची सेवा केली तरी फळ भेटतं असं काही नाही. म्हणून सांगण्यात त्याच्यावर जास्त न जाता महत्त्वाचा मुद्दा की पुंडलिकाने मातापित्याचं सेवा केल्यानंतर भगवंतानं दर्शन दिलं. नेमकं ती वीट कोण होती? तर ती वीट होती मागच्या जन्मामध्ये इंद्र. आणि इंद्र जेव्हा उत्तरासूर नाही का 3 मुखाने तपस्या करू लागलं, आणि तपस्या करीत असताना इंद्राला नाही का त्यांना एका डळमळीत वाटवतात की हा जो उत्तरासूर तपस्या करून माझं इंद्रपद तर घेणार नाही. त्यामुळे इंद्राने काय केलं, आपल्या एका सैनिकाला पाठवून नाही का उत्तरासुराचा वध केला. त्याचे 3 मस्तक छाटले, आणि मस्तक छाटल्यानंतर उत्तरासुराने शाप दिला, एखादा व्यक्ती अधिष्ठानामध्ये असेल, तपस्यामध्ये असेल, साधनेमध्ये असेल, आणि त्याचा जर कोणी वध करीत असेल त्याला त्या ब्रह्महत्यापेक्षा पापापेक्षाही मोठं पाप लागेल. आणि तुझं हृदय एका शिळाप्रमाणे एका विटाप्रमाणे दगड कठोर झालेलं आहे, म्हणून मी तुला शाप देतो की तू काय कर, वीट होऊन जा. आणि जसा तो शाप भेटल्यानंतर इंद्राला नाही का पश्चाताप होलं की माझा उद्धार कसा होईल. आणि त्या पश्चातापामध्ये भगवान नारायण विष्णूंची तपस्या करून नाही का भगवंताला प्रसन्न केले. भगवंत म्हणले काळजी करू नको, माझा जो पुढचा अवतार होईल त्या अवतारामध्ये येईल आणि मी तुझा उद्धार करेल. आणि मग भगवंताने त्या विठे पाय देऊन इंद्राचा उद्धार केला. आणि केल्यानंतर इथे पुंडलिकाच्या कथेमध्ये आता पुंडलिक कोण होते याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आणि पद्मपुराणामध्ये वर्णन येत आहे. खास करून की पुंडलिक हे मागच्या जन्मात मुचकुंद होते. देवतांसोबत त्यांनी युद्ध केलं, आणि युद्ध केल्यानंतर त्या युद्धामध्ये त्याने देवताकडून वरदान मागितलं की मला मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे. तर देवदेवता म्हटलं आम्ही मोक्ष मुक्ती देऊ शकत नाही. मुक्ती पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल तर नारायण कृष्ण विष्णू देऊ शकतात. आणि मग ती मोक्ष मुक्ती प्राप्त थकले होते. कथा साईटला जाते. आणि मग वरदान काय तर म्हणले मला खूप थकलोय, मला झोपेचं वरदान द्या. पण ह्या झोपेमध्ये कोणी बाधा आणली तर तो जळून भस्मसात होईल. म्हणून मुचकुंद महाराज स्वर्गातून नाही का भौतिक जगामध्ये आले आणि एका गुफेमध्ये झोपले होते. आणि झोपल्यानंतर इकडे कालयवनाने मथुरे आक्रमण केलं, आणि केल्यानंतर भगवंत रणभूमीतून पळाले, आणि भगवान कृष्ण पुढे आणि कालयवन मागे, आणि तो पकडण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस भगवान कृष्ण पुन्हा पळायचे. आचार्य वर्णन करतात भगवान कृष्णाला भौतिक गोष्टीनं भौतिक शक्तीनं पकडू शकत नाही. भगवंताला पकडायचं असेल तर यशोद्यासारखं प्रेम असेल तरच पकडू शकतात. बाकी तुमच्या भौतिक उपलब्धीनं तुम्ही भगवंताला पकडू शकत नाही. आणि कालयवन काय होता, भौतिक शक्तीचं प्रतीक होतं. म्हणून शेवटपर्यंत त्याच्या हाताला नाही का भगवंत भेटले नाही. आणि असं करता करता भगवंत एका गुफेमध्ये गेले आणि आपला शालू
उपरणं काढलं आणि मुचकुंद महाराजांच्या टाकून दिलं. गेल्यानंतर काल येऊन क्रोधित होतो की स्वतःला खूप मोठा शूर समजतोय, पण इथं झोपलाय. आल्यानंतर त्या क्रोधाच्या भरामध्ये मुचकुंद महाराजाला 2 लत्थ प्रहार करतात आणि 2 लत्थ प्रहार झाल्यानंतर उठले नाही. 3ऱ्या लत्थ प्रहारमध्ये नाही का मुचकुंद महाराज उठतात आणि बघतात की मला झोपेतून कोण उठवलेलं आहे. आणि उठल्यानंतर जसं त्यांच्या डोळ्यातून नाही का ती शक्ती प्रगट होऊन काल येऊन जळून भस्मसात होतो. आचार्य एकाचं मी प्रवचन ऐकत होतो काही वर्षापूर्वी. ह्या प्रसंगामध्ये सांगत असताना एखादा भक्त झोपेचं सोंग घेत असेल तर भगवंत त्याला उठवण्यासाठी कालियावनसारख्या कोण्या व्यक्तीला अरेंज करतात, लात मार याला. आणि 2 प्रकारे आपल्याला इन्स्पायर्ड करतात भक्तीमध्ये. एक तर कृष्ण कथेतून श्रवण करून नाही का आपण प्रेरणादायक घेतले पाहिजे की आपण भक्तीमध्ये गांभीर्य प्राप्त केलं पाहिजे. आणि आपण जर गांभीर्य नाही झालं तर मग भगवंत आपल्या जीवनामध्ये कालयवनला अरेंज करतात की बाबा याला झटका दिल्याशिवाय हा सुधारणार नाही. मग तो कोणता कसा येईल माहीत नाही. म्हणून चांगली गोष्ट आहे, कथा ऐका, कथेतून प्रेरणा घेऊन भक्तीमध्ये वाढवा. आणि मग मुचकुंद महाराज जेव्हा बघतात की काल येऊन जळून भस्म झाला, कोण आहे काय आहे, तेव्हा भगवंत समोर येतात आणि आल्यानंतर कमरेवर हात ठेवून नाही का पितांबर, मखरकुंडल, त्याच्यानंतर कौस्तुभमणी, किरीट आणि तो झळझळतं ते तेजस्वी दर्शन घेतल्यानंतर जसं ते भगवंताला पाहतात आणि विचारतात तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय काय, इथे कसं काय आलेले आहेत, तुम्ही कोणी देवदेवता तर नाही. तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात मी वसुदेव आणि देवकाचा पुत्र आहे आणि जो वध काल यवन आहे तो नाही का त्याचा वध करण्यात आला. आणि मग तिथं भगवंत परिचय देतात. आणि मग तिथे राजा मुचकुंद आपला परिचय देतात, राजा मंदाताचा मी पुत्र आहे. आणि मग देवतांसोबत युद्ध झालं त्याचं वर्णन होतं आहे. आणि मग भगवंत विचारतं काय वरदान पाहिजे, वरदान माग. त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणतात की भगवंता हे जे तुम्ही कमरेवर हात ठेवलेलं आहे ना ते निरंतर मला दर्शन भेटत राहावा. भगवंत म्हणतात चिंता करू नको, कलियुगामध्ये माझा जो अवतार होईल तुला नित्य निरंतराने ते दर्शन होईल. आणि मग मुचकुंद महाराज त्या गुफेतून भगवंताचं दर्शन घेतात आणि भगवंत पुन्हा द्वारकेला निघून जातात, आपलं मथुरेला निघून जातात. आणि इकडे मुचकुंद महाराज बद्रीनाथला जाऊन मुचकुंद गुफामध्ये, तिथं आज बी गुफा आहे, तिथं तपस्या करून देह त्याग करतात आणि पुढे पुंडलिक म्हणून जन्माला येतात. तर यांचा प्रसंग इथं वर्णन येतो. आणि ह्या प्रसंगातून आपल्याला एकच शिकायचं आहे की भगवंताच्या भक्तीमध्ये भले जन्म बदलला तरी भगवत भक्ती कमी होत नाही. निरंतर आपण भगवत भक्तीमध्ये केलं पाहिजे की ही भगवंत गीतेमध्ये म्हणतात नेहा भिक्रामना स्वस्ती प्रतिवायन विद्यते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. तुम्ही जर थोडीशी जरी भक्ती केली त्या भक्तीचा कधी नाश होत नाही. तुम्ही 10% करा, 15% करा, 20% करा. तुमच्या बँकेत जर 1 लाख असेल आणि 10 लाख असेल आणि पुढच्या जन्मात गेले म्हणले साहेब माझ्या मागच्या जन्मातले 10 लाख आहेत, ते पळ पहिले बाहेर जा, भेटतील का, नाही. पण भगवत भक्ती कशी आहे, शाश्वत आहे, ह्या जन्मात पण राहते आणि मृत्यूनंतर सुद्धा राहते. तर ह्या प्रसंग झाल्यानंतर पांडुरंगाच्या आणखीन सुंदर कथा आहेत. तर पांडुरंगाने तिथं कमरेवर हात ठेवून नाही का पुंडलिकाला दर्शन दिलं. का बरं कमरेवर हात ठेवून ठेवले भगवंत? किती युगापासून? 28 युगापासून पांडुरंग उभे आहेत आणि वाट बघतात, या रे हा भाऊसागर आहे ना कमरे इतकाच आहे, नाही तर हा भाऊसागर अतिशय याला पार करणं. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात प्रकृती नाही दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया. माझी मायाशक्ती अतिशय दुस्तार आहे. मामे प्रपदनते मायामय तरन तिथे. जो मला शरण येतो तोच मायाला पार करू शकतो. म्हणून भौतिक शक्तीनं आपण ह्या मायाशक्तीला पार नाही करू शकत. मायाशक्तीला पार करायचं असेल तर भगवत भक्तीकडे, भगवंताकडे, कारण भगवंत म्हणतात कमरे इतकेत. आणि कमरे 28 युगापासून वाट बघतायत, या माझं दर्शन घ्या. म्हणून पांडुरंग का कृपाळू आहेत? बालाजीकडे धन दिलं तर त्यांना म्हणतात कांचन ब्रह्म. जगन्नाथपुरीचे जगन्नाथजी आहेत त्यांना अन्न ब्रह्म म्हटल्या जाते. तसं पांडुरंग आहेत ना त्यांना नाद ब्रह्म म्हटल्या जाते. नाद ब्रह्म म्हणजे काय? केवळ भजन करा. भगवंत कमरेवर हात ठेवून काय उभे आहेत? केवळ माझे भक्त जे भजन करतील त्यांचं भजन ऐकण्यासाठी. म्हणून भगवंताचे विशेष अवतार आहेत. आपण जर अभ्यास केला
तर भगवंताच्या एक एक विग्रहांचा जर अभ्यास केला तर श्रीरंगामध्ये भगवंत झोपतात आरामशीर, 7-8 वाजता उठतात. तिरुपती बालाजीमध्ये नोटा कमवतात, नुसते पैसे. जगन्नाथपुरीने प्रसाद घेतात. शृंगार करायचा असेल त्यांना तर द्वारकेमध्ये जातात. तपस्या करायचा असेल तर बद्रीनाथला. डान्स करायचा असेल तर वृंदावनमध्ये. आणि लोकांनी शिस्त लावायची, मर्यादा लावायची असेल तर रामचंद्र आहेत. आणि भक्तांना भजन आणि आदान प्रदान करायचं असेल तर पांडुरंग आहेत. म्हणून आपलं जे दैवत आहे पांडुरंग आहे. कृष्ण आणि पांडुरंगामध्ये फरक नाही आहे. आपण गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. कितीतरी असे लोक आहेत आणि महाराष्ट्र सरकारची कृपा आहे आता तुमच्यावर, एस टी फ्री आहे. रात्री बसा, दिवसभर दर्शन घ्या आणि संध्याकाळी पुन्हा या. देव लय फुकट हो, पण कोणाला नको आहे. भगवत भक्ती खूप फ्री आहे, पण तेच भौतिक समजा अधोगतीला जायचं असेल तर खूप खर्च करावं लागतं. तर अशा पांडुरंगाच्या कथा आणखी 1-2 कथा घेऊया आपण. की एक भक्त होते भगवंताचे. एक भक्त म्हणजे कुर्मदास. कुर्मदास भक्त पैठणचे होते. आणि कुर्मदास जन्मातच नाही का त्यांचं गुडघ्यापासून पाय नव्हते आणि कोपरापासून त्यांचे हात नसायचे. लहानपणापासून त्यांची आई, विधवा आई नाही का, त्यांची सेवा करायची, मलमूत्र काढायची. आणि कुठं जायचं असेल तर कुर्मदासाला पाठीवर घेऊन जायची. आणि कुर्मदास असं करता करता 20-22 वर्षे झाले होते कुर्मदासाला. एक दिवस भानुदास महाराजाचं कीर्तन होतं पैठणमध्ये. आता भानुदास महाराज कोण? एकनाथ महाराजांचे पंजोबा. आणि पांडुरंगाच्या भक्तीचं महिमाचं वर्णन एवढं वर्णन करू लागले. कुर्मदासाने ऐकलं आणि मग आईला निरंतर हट्टानं सांगायचे, अगं आई, मला नाही का महाराजांच्या कीर्तनाला घेऊन जाशील? आणि आई म्हणायची, अरे बाळा, मी एक तर वृद्ध आहे आणि तू 22 वर्षाचं आहे, तुझं वजन मला झेपवत नाही. दरवेळेस घेणं जाणं, मला घरातले कामं करावं लागतात नाही का, शेतातून नाही का लाकडं आणावं लागतात, स्वयंपाक करावा लागतो. हे सगळं करून तुझी का हे करावं लागतं. वारंवार तुला घेऊन जाणं शक्य होत नाही भजनाला, कीर्तनाला. आणि म्हटली की तू माझ्यावर बोज आहेस, किती दिवस मी करू? तुझं मला मलमूत्र करावं लागतंय, तुला खाऊ पिऊ घालावं लागतंय, आता मला त्रास देणं बंद कर. त्यावेळेस कुर्मदासाला त्यांनी काही आपला दोष नाही दिला स्वतःला किंवा आईला दोष नाही दिला. त्यांनी विचारलं, ठरवलं की हेच माझ्या पूर्वकर्माचं फळ असेल, त्यामुळं मला ही अवस्था भेटलेली. म्हणून त्या दिवशी आईला न सांगता सरकत नाही का आपल्या ह्या दोन्ही हाताने आणि पायानं रेंगत पाय पोटाला सरकत ज्या ठिकाणी भानुदास महाराजाचे कीर्तन चालू होतं तिथं जाऊन बसले. आणि जसं भानुदास महाराज पांडुरंगाचं वर्णन करू लागले, त्यांच्या नामाचं, त्यांच्या रूपाचं, त्यांच्या गुणाचं, जसं कथा ऐकत होते तसं भानुदास आपलं कुर्मदासाला नाही का पांडुरंगाच्या प्रती आकर्षण वाढत होतं. आणि ते आकर्षण आणि ती श्रद्धा वाढत असताना त्यांना तळमळ होत होती, उत्कंठा वाट होत होती की पांडुरंग मला दर्शन देतील का, मला भेटतील का, माझं शरीर तर अपंग आहे, मी जाऊ शकेल का. आणि जेव्हापासून एक भानुदास महाराजाचं कीर्तन ऐकलं, त्यांच्या मुखामध्ये 2च शब्द असायचे, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग रामकृष्णारी, विठ्ठल विठ्ठल असं म्हणून टहा फोडायचे. पांडुरंगा मला दर्शन देशील, पांडुरंगा दर्शन देशील, विठ्ठला दर्शन घेशील. आणि त्यांनी त्या दिवशी एक अभंग ऐकला एकनाथ महाराज आपलं भानुदासाचा. देखून या पंढरपूर जीव आनंद अपार, टाळ मृदंग वाजती रामकृष्ण उच्चारती, दिंड्या पातकाचा मेळ नाचती हर्षी गोपाळ, चंद्रभाग उत्तम स्थान पतित पावन, पुंडलिका लागता पाया चुके एरझारा वाया, पाहता विठ्ठल मूर्ती भानुदास ही विश्रांती. हा अभंग ऐकल्यानंतर त्यावेळेस कुर्मदासाला पंढरपूरची ओढ निर्माण झाली. काय? देखून या पंढरपूर जीव अपार आनंद, जीव आनंद अपार. जे एकदा कोणी पंढरपूरला जातो त्याला अपार आनंद, सुख, समाधान, शांती प्राप्त होते. माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. माझे वडील मला बळजबरी घेऊन गेले होते इस्कॉनच्या येण्याच्या पहिले, आणि 28 घंटे लाईनला होते.
वरतून पाऊस, खडे टोच, आणि वडील जास्तीत जास्त चहा आणि फुटाणे खाऊ घालायचे, त्याच्यावरती काय नाही, कारण बाहेर गेले पोलीसवाले मारायचे. आणि जसं जसं पांडुरंगाकडे जात होतं तसं तसं वाटतं पुन्हा कधी येणार नाही पंढरपूरला, कधीच जाणार नाही. 28-29 घंटे विचार करा, नको नकोच झालं होतं. पण तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन कसं झालं माहिती आहे का, त्या माणसानं दर्शन घेऊच तर बाहेर फेकलं बी, देव कुठं गायब झालं. पण जेव्हा दर्शन घेतल्यानंतर वाटलं अरे काहीतरी विसरून गेलं. ते अपार आनंद आहे. तुम्हाला सांगतो बघा ना, किती लोक 24 तास तर उभा राहतात, 36, पण क्षणिक पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा आनंद आहे. म्हणून परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज म्हणतात, पिझ्झा खाल्ल्याशी चव कळणार नाही, तसं भगवत भक्तीचा आनंद भेटल्याशी तुम्हाला कळणार नाही. ते म्हणतात की तुमच्या घरामध्ये सुविधा आहे, आनंद नाही आहे. तुमच्या घरामध्ये सुविधा आहेत, आनंद नाही. पण वारीमध्ये सुविधा नाहीत पण आनंद आहे. हो, वारीमध्ये सुविधा नाही आहेत पण आनंद आहे. पण तो आनंद घ्यावा लागेल, जावा लागेल. भगवत भक्ती ना, वरचीवर एखाद्याला तहान लागले असेल आणि 10-12 घागरी ओतल्या तरी तहान भागणार नाही. एक गिलास पाणी घेतलं आणि ओतलं तर तहान संतो. तसं भक्तीचा अनुभव घ्यावा लागेल. आणि इथे अपार आनंद, टाळ मृदंग वाजती, रामकृष्ण उच्चारती. आणि केल्यानंतर त्यांना जेव्हा कुर्मदास हे ऐकत होते तर त्यांना नाही का तिथली आठवण येत होती. शरीर नाही का पैठणमध्ये होत्या, पण चित्त मन कुठं होतं, पंढरपूरमध्ये. आणि ते मनामध्ये कल्पना करत होते. कलियुगामध्ये बघा, लोकांचं शरीर पहिले जात आहे धामामध्ये, मन नंतर जात आहे. पहिल्या काळामध्ये कसं होतं, मन पहिलं जायचं आणि शरीर नंतर जायचं. पण इथं भानुदास महाराजांचं काय होतं, शरीर नंतर गेलं, मन पहिलं गेलं. गेल्यानंतर दिंड्या पातकाचा मेळ, नाचती हर्षिते गोपाळ. तिथे नाही का भगवत भक्त नाचतात, भगवंत पण नाचतायत. चंद्रभागाचे उत्तम स्नान, पतित पावन. ते स्नान काय सांगावं, शीतल गंगेप्रमाणे आहे आणि पतित पावन आहे. पुंडलिका लागता पाया, चुके एरझारा वाया. जो पुंडलिकाचं दर्शन घेतो, चंद्रभागाचं स्नान करतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, तो या जन्ममृत्यूच्या एरझारापासून वाचतो. पाहता विठ्ठल मूर्ती, भानुदास विश्रांती. जो विठ्ठलाची मूर्ती पाहतो त्याला ह्या जगातली विश्रांती भेटते, विसावा भेटतो. आणि जेव्हा अभंग कुर्मदास ऐकतात आणि त्यांना मनामध्ये ती उत्कंठा झाली की मी कसं करून निश्चय करतात, दृढ निश्चयाने ठरवतात की मला पंढरपूरला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, तर घेणार. मग भानुदास महाराजला म्हणतात, महाराज मला तुम्ही घेऊन जातात का? तर भानुदास महाराज म्हणतात, अरे बाळा, तुझं शरीर तू चालू शकशील का? कोण घेऊन जाईन? त्यामुळे तू इथेच हरिहरी भजन करीत राहा, पांडुरंग तुला इथं दर्शन देईन. पण त्याने दृढ निश्चय केला, मी कसं का होईना पण पांडुरंगाचं दर्शन घेईल. आणि मग त्यावेळेस वारीला निघाले. कार्तिकी वारी होती, आषाढी नाही, कार्तिकी वारी होती. आणि मग भानुदास महाराज फरफडत जमिनीवर निघायचे आणि पोटाला हाताला नाही का खडे टोचायचे, काटे टोचायचे, रक्त बंबाळ व्हायचे. आणि त्या उत्कंठेने शरीराच्या वेदना सरकत आता विचार करा, एक कोपर निघून गेले आणि हात निघून गेल्या, शरीर काय राहते, धडच राहतंय. फरफडत जात असतात. आणि गेल्यानंतर ते सगळे वैष्णव रात्रीचे झोपायचे आणि कुर्मदास नाईक रात्रीचं काय करायचे, पुढच्या गावात जायचे आणि पुढच्या गावातल्या लोकांना बोलवायचे, भानुदास महाराज येत आहेत, वैष्णव येत आहेत, वारकरी येत आहेत, त्यांच्या भोजनाची तयारी करा. मग कोणी भाकरी आणायचं, कोणी पिठलं आणायचं, कोणी कालवण आणायचं, कोणी ठेसा आणायचं. आणि ती येण्याच्या पहिले नाही का त्या सगळ्या वैष्णवांसाठी नाही का ती मेजवानी करायची. आणि वैष्णव जेवूस तर नाही का भानुदास पुन्हा आपलं कुर्मदास नाही का पुन्हा प्रवासाला लागायचे. असं करता करता कुर्मदासाच्या शरीरातून रक्त बंबाळ, रक्ताच्या धारा, जमिनीमध्ये सगळीकडे रक्त दिसत होतं. पण कुठेही त्यांनी नाही का केवळ नाही का पुढे जाऊन नाही का सगळे वैष्णव येतील आणि त्यांच्या भोजनाची सेवा होईल यासाठी नाही का ते दिवस रात्र चालायचे. असं करता करता तिथं रस्त्यामध्ये नाही का सावळाराम खिस्ती नावाचा एक व्यापाऱ्यानं कुर्मदासाला पाहिलं. आणि कुर्मदासाची अवस्था पाहिल्यानंतर त्याचं हृदय द्रवित झालं. त्याने आपल्या जी झोळी होती त्यातून काही औषधं काढले,
वनस्पती काढले आणि कुरुमदासाचे जिथे जिथे जखम झालेली आहे, पोटाला, मांड्यांना, हातांना, डोक्यांना सगळं रक्त बंबाळ झाले. आणि सावळीराम खिस्ती काय करतात, प्रेमानं नाही का पाणी घेतात, ते पहिले पुसून घेतात, पाणी पाजतात कुरुमदासाला आणि ते मलम, त्या औषधाचा मलम करून नाही का कुरुमदासाला लावतात. कुरुमदासाला जसा स्पर्श होतो ती शीतलता, तो आनंद प्राप्त होतो. त्यावेळेस कुरुमदासाला वाटायचं हे कोणी साधारण नाही आहे, यांचा परिचय काय माहीत नाही आहे. आणि मग विचारल्यानंतर सांगत नसायचे. ते दिवसा नाही का गायब व्हायचे, रात्रीचे पुन्हा भेटायला यायचे. असं करता करता कुरुमदास लहुळला पोहोचले, जे सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये 21 किलोमीटर पंढरपूरच्या पहिले पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये अजिबात ताकद नव्हती. आणि रस्त्यामध्ये भानुदास महाराज आले. त्यांनी पाहिलं रस्त्यामध्ये सगळे रक्ताचे डाग आहेत, सगळीकडे रक्त सांडलेले, कोणाचं आहे. बघतात भानुदास महाराज की कुरुमदासाचे नाही का रक्ताचे डाग आहेत. म्हणते अरे कुरुमदास, हे तू काय केलंस? म्हणे महाराज, माझ्या जीवनातली एकच इच्छा आहे, एकच आकांक्षा आहे, मी पांडुरंगाचं दर्शन कधी घेईन. माझ्या जीवनाची सफलता, परिपूर्णता इथंच आहे. भानुदास महाराज म्हणतात अरे कुरुमदास, एवढं त्रास नको घेऊ रे, आता तू थोडंच राहिलंय. तर कुरुमदास म्हणतात की महाराज, आता माझ्या शरीरामध्ये अजिबात ताकद नाही की मी पांडुरंगाचं दर्शन घेईन. आता मी इथंच राहतो. पण एक गोष्ट करा, तुम्ही जेव्हा पांडुरंगाकडे जाताना पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या की तुमचा एक सेवक तुमच्या दर्शनाची वाट बघतोय. ह्या जन्मात तुम्ही दर्शन नाही देऊ शकले, ते भगवंता पांडुरंगा, माझ्या पुढच्या जन्मात मला निश्चित दर्शन द्या. कदाचित माझी भक्ती कमी पडत असेल आणि ह्या विरामध्ये माझा हा निरोप पांडुरंगाला पोहोचून द्या. भानुदास महाराज त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. ते म्हणतात कुरुमदास, भगवंताला प्राप्त करण्यासाठी तू किती कठोर करतोयस रे, तिथं थांब. भानुदास महाराज जातात पंढरपूरला, चंद्रभागेश्वर स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात. आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर आपलं जसे एक बाळ जेव्हा आईला पाहतो आणि बाळ जोडल्यावर रडतं, त्याच प्रकारे भानुदास महाराज रडू लागले. आणि पांडुरंगाला विचारले, पांडुरंगा, किती तुम्ही भक्ताची परीक्षा घेतायत. तुमचा एक भक्त लहुळमध्ये थांबलेला आहे कुरुमदास, ते तुमच्या दर्शनाची अभिलाषा करतोय. भगवंता, तुम्ही नाही का कुरुमदासाला दर्शन द्या, माझी एवढीच विनंती आहे. आणि भानुदास आणि पांडुरंगाचं खूप संवाद असायचा. त्यांचं नाही का साख्यरसाचं जिवलग प्रेम असायचं. आणि जसं पांडुरंगाने विठ्ठलानं ऐकलं कुरुमदास नाही का एवढा रक्त बंबाळ झालेला आहे, भगवंत रुक्मिणीला म्हणतात आता तू वारीस सांभाळ, मी कुरुमदासाला भेटायला येतो. भेटायला जातात भगवंत, लहुळला येतात. आणि लहुळला आल्यानंतर जसं कुरुमदासाला पाहतात आणि कुरुमदास पांडुरंगाला पाहतात, तर कुरुमदासाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि त्या धारा वाहत असताना त्यांना असं वाटत होतं की हे जे सगुण सागर भगवंताचं रूप आहे, ह्या रूपानं मी पांडुरंगाला किती भरभरून पाहू, किती कान गुणगान करू. डोळ्याच्या अश्रूच्या धारा वाहत लागल्या, दर्शन घेऊ लागले. घेत असताना भगवंत येतात आणि कुरुमदासाला आपल्या मांडीवर बसवतात आणि आपला हात नाही का स्पर्श करून त्याची डोकं आपल्या मांडीवर बसवतात. असं जसं एक आई बाळाला झोपवते मांडीवर, त्याच प्रकारे पांडुरंग नाही का कुरुमदासाला आपल्या मांडीवर झोपवतात. आणि म्हणतात कुरुमदास, किती त्रस्त किती रक्त बंबाळ झाला रे. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुरुमदास एकच होता, विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत नाही का जशी आई आपल्या बाळावर हात फिरवत असते, त्याच प्रकारे पांडुरंग कुरुमदासाच्या डोक्यावर हात फिरू लागले आणि म्हणू लागले, किती कष्ट घेतलेस माझ्या दर्शनासाठी, काय पाहिजे वरदान तुला माग. तुला शरीर देऊ, मी ऐश्वर्य देऊ, धन देऊ, काय पाहिजे ते माग, मी तुला सगळं द्यायला तयार आहे. त्यावेळेस कुरुमदास म्हणतो, भगवंता मी काही मागण्यासाठी इथं आलो नाही आहे, तुझ्याकडून मला काही नको, हे शरीर पण नको, धन ऐश्वर्य पण नको, मुक्ती पण नको. एक तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर निरंतर तुमचं स्मरण व्हावं, मला एवढंच वरदान द्या. हे म्हणतात भक्तीची पराकाष्ठा. आपण नाही का ह्या जगामध्ये तक्रार करण्यासाठी आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, आपण खूप तक्रार करीत असतो की माझ्या जीवनात हे नाही ते नाही.
माझ्या जीवनात पण हे होतं. पण जेव्हा मी दुर्गा मंदिर आहे नाशिक रोडला, ते जेव्हा मी ते लोकांना पाहिलं ना, हँडिकॅप, कोणी आंधळं, कोणी पाय नसलेलं, कोणी जमिनीवर रगडतं. ईश्वरानं आपल्याला किती दिलं आहे, डोळे दिलेले आहेत, हातपाय दिलेले आहेत, 3 टायमाचं जेवण दिलं आहे. अरे त्यांना कोणी नाही, आपल्याला नातेवाईक दिले, मित्रपरिवार दिला आहे, घर दिलं आहे, कितीतरी गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत. पण आपल्या ज्या गोष्टी त्याच्याकडं सोडून ज्या गोष्टीने त्याच्या मागं आपण रडत बसतो, म्हणून आपण दुःखी आहेत. तुझा आहे तुझ्यापाशी तरी जागा चुकल्याशी. आपल्याला नाही का समाधान, शांती नाही का, सुख शांती ना वस्तूने भेटत नाही. म्हणून सुख विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. आणि दुःखाची किती जाहिरात केली तर गिराईक भेटत नाही. म्हणून जीवनामध्ये सुखी समाधानी आनंदी राहायचं असेल, तक्रार करणं सोडून द्या. जीवनामध्ये जे ईश्वराने पांडुरंगाने दिलंय त्याच्यामध्ये समाधानी माना. आणि जेव्हा समाधानी मानू तेव्हा आपण भगवंताचं भजन करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हे भगवत भक्तीचं आहे. जे आहे आपल्याकडे, जे नाही त्याचं सोडून द्या. आपल्या कर्मधर्मानं भगवंत आपल्याला देतात. जी गोष्ट नाही त्याच्या मागं लागू नका. जी गोष्ट, लोकांचं एकच चुकतं, जी गोष्ट घेऊन जाणार नाही त्याच्या मागं लागतात, आणि जी गोष्ट येणार आहे ती कोणी करत नाही. ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी जमा करतात, त्यांना असं वाटतं घेऊन जाणार आहे मी. 10 एकर 20 एकर 25 एकर, इथं 2 BHK, इथं 3 BHK, इथं बंगला. इथं माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. काय? वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. आपल्याला वयानुसार नाही का डिटॅचमेंट वाढले पाहिजे. आणि ती कधी होईल? जेव्हा कृष्ण कथा जेवढं ऐकू, भगवंताच्या प्रती आसक्ती वाढली तर भौतिक संसाराच्या प्रती अनासक्ती होईल. हे भक्तीचं लक्षण हो. म्हणून जास्तीत जास्त नाम जप केला पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे नित्य नियमानं. आणि कुर्मदास शरीराची कोणती अवस्था नाही, त्याने नाही का सर्व अवस्थेमध्ये पांडुरंगाचं दर्शन दिलं. आणि दिल्यानंतर आज बी तुम्ही लहुळला जातान तर तिथे गेल्यानंतर आज पांडुरंग नाही का आषाढीला मोठी यात्रा भरते. पांडुरंग आषाढी कार्तिकी सोडून नाही का तिथे येतात लहुळमध्ये. का? केवळ भक्तासाठी. म्हणून भक्तिसिंह ठाकूर महाराज म्हणतात, भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू, भगवंत कधी दिसणार नाही. अशी भक्ती करा, अशी भक्ती करा, अशी सेवा करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे, भगवंत आले पाहिजे, अशी भक्ती. आणि मग इथे कुर्मदासाचं दर्शन दिल्यानंतर भगवंत जातात. शेवटची एक कथा घेतो आणि विराम देतो. जोग परमानंद महाराज एक महाराष्ट्रातले खूप संत होऊन गेले. यांचं नाव होतं जोग्या महाराज, यांना जोगा महाराज म्हणायचं. आणि त्यांचं गुरुचं नाव होतं परमानंद, म्हणून त्यांचं नाव संत जोग परमानंद हे नावानं सोबतलं जातं. तर हे जोग महाराज काय करायचं, त्याचा नित्यनियम 700 श्लोक म्हणायचे भगवद्गीतेचे. आणि प्रत्येक श्लोकानुसार 700 दंडवत वैष्णव आणि कृष्णाला करायचे. दिवसाचा हा नित्यक्रम असायचा त्यांचा. किती? 700. आता मी कधी कधी रविवारी आपल्या एकादशीकडे गीता पठण होतं, 2.25 तास लागतात 700 श्लोक म्हणायला. तर त्यावेळेस मी जेव्हा कथा वाचली तर मला जोग महाराज दिवसभरच दंडवत मारित असतील कदाचित. तर एक दिवस एका मोठ्या व्यापाराने त्यांची भगवत भक्ती पाहून त्यांना पितांबर दिला. आणि दिल्यानंतर एक चांगलं नवीन धोतर दिलं, पितांबर टाईप. तर यांना वाटलं की चला आज फाटके कपडे होते, आज घालू घ्या. पण त्या दिवशी जेव्हा त्यांनी पितांबर धारण केलं त्यांना दंडवतच मारायला भेटला नाही. ते विचलित झाले की मी आज दंडवत का करू शकलो नाही वैष्णवाला आणि पांडुरंगाला. याचं कारण काय? हे माझं पितांबर आहे. आणि ते घेतात, फाडून टाकतात आणि म्हणतात आज मी 700 दंडवत आणि 700 श्लोक नाही झाले तर याचं प्रायचित काय करावं. तर त्या टायमाला एक शेतकरी 2 बैलाला घेऊन येत होता. आणि बैलाला घेऊन आल्यानंतर त्याचं नांगर काढतात आणि त्याचा जो कासरा असतात, आणि कासऱ्यामध्ये आणखीन एक लाकड याच्यामध्ये जो नांगराला नाही का त्याला तिरकुनी म्हटलं जाते. तर त्यावेळेस जोग महाराज काय करतात, स्वतःला शरीराला दंड देण्यासाठी त्या कासऱ्या आणि त्या मेखीमध्ये तिघांना तिरकोन मेखीमध्ये आपल्या शरीराला नाही का काय करतात, फसवतात पायांना इथे कंबरापासून खाली. आणि त्या शेतकऱ्याला सांगतात तुझ्या जेवढी ताकद आहे तेवढे ह्या बैलांना पळव, खिल्लारी बैलांना. तो शेतकरी आचम्य झाले. त्यामुळे मी सांगितलं तेवढं कर. आणि त्या बैलाला जसं हुसकलं आणि
ते बैल नाही का जोग महाराजाला फरफरत नेत होते. सगळे पाय फुटले, गुडघे फुटले, सगळं मांस बाहेर पडलं. केल्यानंतर त्या शेतकऱ्याला दया येते. पांडुरंग येतात म्हणतात, जोगा काय केलंस तू? त्यावेळेस जोग म्हणतात, पांडुरंगा आज मी पितांबर घातलं आणि ह्या गोष्टीमुळं मी तुम्हाला दंडवत करू शकलो नाही, तुमचं स्मरण करू शकलो नाही. केवळ एका गोष्टीमुळं मला नाही का तुमची भक्ती करता नाही. तर जी गोष्ट मला भक्तीमध्ये बाधा बनत असेल, हे शरीर बाधा, तर ह्या शरीराचा मला काही उपयोग नाही. आणि मग भगवंत काय करतं, आलिंग द्या, एवढं तू नाही का वेदना नको देऊ. आणि मग भगवंत त्यांना दर्शन देऊन नाही का जोगाला म्हणतात, जोगा तुझी किती भक्ती अपार आहे, तुझी किती निष्ठा आहे. आणि त्या दंडवत आणि गीतेचं तर अशा दोन संतांचं चरित्र दिलेलं आहे. म्हणून असं संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. असे प्राणी कसे आहेत? नित्य नेम नामी प्राणी ती दुर्लभ आहेत. नामी कोणते? जे नाम जप करणारे. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम राम राम. दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नियमानं जप करतो तेव्हा लक्ष्मी वल्लभ तवा जळी, तेव्हा भगवंत येतात, तोपर्यंत येत नाही. आणि काय? नारायण हरी भुक्तिमुक्तीचारी घरी त्याच्या. जो नाम जप करतो, भगवत भक्ती करतो, भुक्तिमुक्ती त्याच्या घरी येतात. हरिविना जन्म नरकवासी पैजान. जो भगवत भक्ती कसा आहे तो नरकवासी आहे. यमाचा पाहुणा होई प्राणी, तो यमाचा पाहुणा प्राणी होय. तो जो भगवत भक्ती करीत नसेल, नाम जप करीत, तो यमाचा पाहुणा आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीचं चाड, गगनावने वाड नाम आहे. पांडुरंगाचं नाव किती महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्यासाठी तुकाराम महाराज ह्या अभंगातून सांगतात, एकच उपदेश देतात, आता तरी हाच उपदेश आहे. शेवटचे तळमळीचे अभंग तुकाराम महाराजाचे. नाका करू नास आयुष्याचा. आयुष्य असं घालू नका. आपलं जीवन आहे ना 60-70 वर्षापैकी 40 वर्ष गेलेले आहेत. त्याच्यामध्ये किती क्वांटिटीपेक्षा क्वालिटी भक्ती होती आपल्याला माहीत आहे. आणि आपण आता किती वर्ष जगणार आहे ते आपल्याला माहीत नाही. पण आपली क्वांटिटीपेक्षा क्वालिटी भक्ती पाहिजे. सकळाचा पाया माझा दंडवत. तुमच्या पाया पडतोय तुकाराम महाराज म्हणतात, आपले चित्त शुद्ध करा. आपले चित्त शुद्ध करा. बाहेरच्या गोष्टीपेक्षा चित्त शुद्ध करा. हित करावे देवाचे चिंतन. खरंच हित कशाचे? देवाचे चिंतन. करूया मन एकविदा. जे मन आहे ते भगवंताच्या भक्तीमध्ये एक विदा झालं पाहिजे. तुका म्हणे लोभ होय तो यापर कारा काय. लाभ हाच आहे, दुसरा काय नाही. फार काय शिकू, आता मी तुम्हाला जास्त काय शिकू बाबा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पुढच्या, आपल्या हिता जो जाणता जगता धन्य ते माता पिता तयाची. जो आपलं हित जाणतो तो कसा आहे? धन्य. आणि त्याची माता पिता कशी येतं? धन्य येतं. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तया हरीचे वाटे देवा. जे पुत्र सात्विक होतात, भगवत भक्ती होतात ते होतं. गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. असा जो भक्त गीता भागवताचा जप करतो, आपलं गीता भागवत वाचन करतो, अखंड चिंतन पांडुरंगाचं करतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझा दैव पार नाही. अशा लोकांची सेवा माझ्याकडून घडावं असं तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना उपदेश देतात. आणि म्हणून शेवटी म्हणतात, घे घे माझ्या वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळ सुखा पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मन तेथे धावा घे राई विठोबाच्या पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू ये केशवा. नको सोडू रे. घ्या माझ्या वाचन काय करा, नाम जप करा. डोळ्यानं नाही का विठोबाचं रूप पहा. ऐका रे कान, भगवंताचे कान ऐकण्यासाठी. राही विठोबाच्या पायी. नित्य नेमाने पांडुरंगाच्या पायाशी राहिलं पाहिजे. पांडुरंग मखर कुंडल का धारण करतात? तुम्ही पाहिलं असाल, जे मासे खाणारे लोक आहेत ना, नाक दाबून धरतात म्हणून तिथे लोक धूप लावतात. पण ते मासे का, माशामध्ये दुर्गुण जरी असेल तरी घेणारा घेतो. तसं पांडुरंग म्हणतो, माझ्या भक्तामध्ये दोष जरी असेल ना, मी त्याला स्वीकार करतो. म्हणून मखर कुंडल केले. तुम्ही कधी कोळ्याला पाहिलं ना, तो जाळं फेकतो ना, असं लांब जाळं फेकतो. पण जो मासा कोळ्याच्या पायाजवळ राहतो तो वाचतो, पण जो कोळ्यापासून दूर जातो त्या जाळामध्ये अटकतो. तसं जो पांडुरंगाच्या पायाशी राहतो
तो ह्या संसारात वाचतो, आणि जो पांडुरंगापासून दूर जातो ह्या भौतिक संसाराच्या जाळ्यामध्ये फसतोय. म्हणून भगवंत मखर कुंडल धारण करतायत, आपल्याला ते शिकवत आहेत. कंबरेला हात काय, त्याचं खूप रिझन येतं, खूप त्याच्यावर सुंदर मखर कुंडल. म्हणून जे जाळ्यापासून भगवंताच्या चरण कमलापासून दूर जातात तर ह्या संसारात अटकतात. जे चरण कमलाचा आश्रय घेतात ते वाचतात. म्हणून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की तुम्ही हे कान विठोबाचे गुण ऐका, मना धाव घे, जे मन आहे ना पांडुरंगाच्या धाव घे. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू केशवा, जीवा केशवाला नको सोडू. ह्या संसारात बाकी सगळ्याला सोडलं तरी चालेल, पण एका केशवाला नका सोडू. आणि शेवटी एकच प्रार्थना करतात पांडुरंगाला, ते म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा. पांडुरंगा पापाची वासना नको डाऊ डोळा, त्याहून आंधळा बरा मी, त्यापेक्षा मी आंधळा. नंदेचं श्रवण नको माझ्या कानी, निंदेचं श्रवण नको माझ्या कानी. बधीर करून ठेव देवा, माझं काय कर बधीर करून ठेव. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुखा बरा मी. नको मज घडे, नको मज कधी परसर संगती, जनातून मात उठती. मला नाही का भौतिक वाद्याचा संग नको. तुका म्हणे मज अवघा कंटाळा, कंटाळाला ह्या संसाराचा, तूच एक गोपाळ आवडीशी. मला काय कर गोपाळ आवडतो. म्हणून ह्या गोपाळाला आवडायचा असेल, ज्याला गोपाळ आवडतो त्याला संसार आवडत नाही, आणि ज्याला संसार आवडतो त्याला गोपाळ आवडत नाही. ज्याला संसार आवडतो त्याला गोपाळ आवडत नाही. इकडे तिकडे बोंबलत फिरतील पण सत्संगाला येणार नाही ते, का गोपाळच आवडत नाही ना. म्हणून गोपाळाला आवडायचं असेल तर त्याला दोनच माध्यम आहेत, नित्यनेमानं श्रवण करा आणि कीर्तन करा. ह्या दोन गोष्टी नित्यनेमानं करेन, त्याच्यामध्ये तल्लीनता प्राप्त करा, तेव्हा गोपाळ आवडेल. जी गोष्ट आवडते ती वारंवार करतोत ना आपण, करतोत ना, सांगायची गरज लागते का. ऑफिसला जायला किती लोकांना आवडतं. तुमचा बॉस म्हणतो का आज सकाळी 8 वाजता या, तुमचं स्वागत आहे. नाही, बळजबरी जावं लागते इच्छा नसताना. ते सत्संगाला सांगावं लागते. आवडत असेल ना, आवड असली की सवड निघते, इम्पॉर्टंट असेल तर एमर्जन्सी निघते. तसं भक्ती जर आवडत असेल तर तुम्ही टर्म्स कंडिशन देणार आहे. उन्हाळा पडो पाऊस. मला एक जण आताच भेटला होता, मला प्रभूजी उन्हाळा आहे खूप गरम होतं. मला ऑफिसला जायला गरम लागत नाही तुला, शाळेत जायला तुझ्या पोराला ऊन लागत नाही, मार्केटमध्ये जायला ऊन लागत नाही, तुला सत्संगाला यायलाच ऊन का लागतं, पावसाळा लागतं का. आवडत नसले तर कारण देऊ, आवडत असेल तर कारण देणार नाही. म्हणून मायबापानं पांडुरंगाला आवडायचं असेल तर नित्यनेमाने श्रवण करा, कीर्तन करा, नाम जप करा. हरे कृष्णा, हां, हरे हरे, हरे राम 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 हरे. नाम जप करा आणि आपलं जीवन धन्य करा. हरे ग्रंथरा श्रीमद भागवतम की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की, श्री विठ्ठल रुक्माई भगवान की, पंढरपूर धाम की, ताय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी, आधीच उशीर झालेला आहे, एखादा प्रश्न नसेल तर नंतर येऊन भेटा. हरे कृष्ण. श्रीमान मारुति प्राण प्रभु की. इस्कॉन नासिक की ओर से 5 जुलाई को होटल ताज नासिक में श्रीमान गौरांग प्रभु की अध्यक्षता में एक विशेष कॉरपोरेट सेमिनार का आयोजन किया जा रहा है.